कधी कधी स्नॅपचॅट किंवा फेसबुकच्या जागी लाईफच आपल्याला 10 इयर्स अगो टुडेचा अल्बम उघडून देते. मम्मा हे काय आहे? हे तुझ्या मम्माच्या कॉलेज लाईफची शेवटची आठवण. कॉलेज लाईफ प्रत्येकाच्या आयुष्यातला सगळ्यात आवडता मेमरी अल्बम. हा असा अल्बम आहे जो परमनंटली फेवरेट म्हणून सेव्ड असतो आपल्या लाईफच्या फोल्डर मध्ये. तुम्हाला पण स्ट्रिक्ट टीचर्स होत्या ज्या खूप होमवर्क द्यायच्या? हो मग, पण त्यांचं ऐकायचं कोण? ही अशी कशी पण काय असाइनमेंट लिहिते? जाणार शेवट रद्दीतच. त्या सज्जन मुलींची गँग नाही का 20 पेजेसची पद्धतशीर असाइनमेंट लिहिली. इथे मी 2.5 पेजची असाइनमेंट लिहिली. तुमची फेवरेट टीचर कोण होत्या? एकच होत्या. बुक कंप्लीट नाही केली? नो मॅम. ओके, सिट डाऊन. त्या कधीच आमच्याकडून काही जबरदस्ती करून नाही घ्यायच्या. सॉरी मॅम, ते गाडी बंद पडली होती. कम इन. आम्ही खोटं बोलतोय हे माहित असून सुद्धा कधी आम्हाला पनिशमेंट नाही द्यायच्या. आणि अशीच मजा मस्ती करत आम्ही कॉलेज लाईफ घालवली. पण कॉलेजच्या लास्ट इयरच्या लास्ट डेला त्या पहिल्यांदा काहीतरी बोलल्या. आम्हाला वाटलं नेहमी सारखं काहीतरी बोरिंग लेक्चर देऊन पकावतील. पण उद्यापासून तुम्हाला या कॉलेजला आणि आम्हाला सहन करावं लागणार नाही, म्हणून तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती. हा माझा लास्ट इयर डिग्रीचा प्रोजेक्ट. उद्यापासून तुम्ही पण इंटर्नशिपला जाल आणि तुम्हाला पण असाच प्रोजेक्ट सबमिट करावा लागणार आहे. आम्ही तर ठरवलं होतं नेहमी सारखं काहीतरी टामटूम प्रोजेक्ट करून सबमिट करायचं. हा शेवटचा प्रोजेक्ट तुमच्या कॉलेज लाईफची शेवटची आठवण आहे. मी तुम्हाला आजपर्यंत कधीच प्रेशराइज किंवा फोर्स केलं नाही, पण आज एक सजेशन देते. ही ब्लॅक बुक आमच्यासाठी नाही तर स्वतःसाठी भरा, कारण ही आठवण तयार करण्याचा चान्स तुम्हाला परत कधीच मिळणार नाही. ते वाक्य खरंच लागलं यार. आपला प्रोजेक्ट भारी असावा म्हणून केलेली ती धावपळ, ते कष्ट, फोटोज, ग्राफ्स, पाय चार्ट्स, स्वतःहून सगळं करण्याची काय मजा होती. आफ्टर ऑल शेवटची आठवण तर स्पेशल राहिलीच पाहिजे ना.